ढगाळ वातावरण आणि पक्ष्यांची अशी चिलबिल बघून ना कुणाला छान नाही वाटत। तर श्री स्वामी समर्थ, आज तर श्रावणातील दुसरा सोमवार। तर इकडे ना मला पूजा करायची होती आणि शंकरजीला अतिप्रिय म्हणजे पांढरी फुलं। तर पांढरी फुलं तर माझ्याकडे नव्हते, तर मग मी ते तोडून आणले आणि घरातलेच थोडे फुलं वगैरे घेऊन ना मी छान अशी पूजा केली। आणि खरंच आज ना खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि वातावरण पण खूप छान होतं। तर इकडे मी छान अशी पूजा केली आणि ना माझ्या घरी पिंड नसल्यामुळे मला ना थोडंसं बाहेर जायचं होतं, तर मग मी आईकडेच गेले। आणि हा बघा मी आली ना लगेच याची धावपळ चालू होते आणि जर आपण थांबला नाही ना तर हा ना अंगावर जम घेतो, त्यामुळे त्याच्यापेक्षा 2 मिनिटं थांबावं लागते। इकडे मंदिरामध्ये ना छोटीशी पिंड आहे, तिथेच ना या सगळ्या जणी जाऊन पूजा करतात। तर आता मी गेलेच होते, तर चला म्हटलं दर्शन करून घेते। तर इकडे छान अशी पिंडीची पाणी टाकून मी पूजा वगैरे करून टाकली होती आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं। आणि मला लगेच घरी जायचं होतं, कारण की प्रभाची यायची वेळ झाली होती आणि ना तो येऊन 2 मिनिटच झाले होते, तो थांबला होता आणि तो ना माझ्यावर रुसला होता की तू मला का बरं नाही नेलं आजीच्या घरी। तर मी त्याला तेच सांगत होती की मला थोडं काम होतं आणि हा प्रोजेक्ट ना मी आदल्या दिवशी बनवून दिला होता आणि तो पण इतक्या रात्री। साबुदाणा खायची अजिबात इच्छा नव्हती, पण आता भिजू घातलाच होता आणि प्रभातला ना खूप जास्त आवडते, तर मग मी लगेच साबुदाणा बनवला। आणि हे जे दही होतं ना ते मी घरीच बनवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता माझ्या ना वालाच्या झाडाला असा मोवा पडला होता, म्हणजे किडे राहते ना बारीक बारीक, ते लागले होते। आणि वातावरण इतकं सुंदर होतं आणि इतके छान पक्ष्यांची किलबिल चालू होती ना, तर अशा वातावरणात चाय प्यायला कुणाला आवडत नाही। मग असं गार वातावरण आणि उपवास राहिला तर चाय तर हमखास पिऊशाच वाटतो आणि तो दिवसातून 2-3दा तर होतो। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। आणि हो, तुम्हाला माझे व्लॉग्स आवडताय की नाही, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।